नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पंकजा मुंडे यांच्या संदर्भामध्ये। पंकजा मुंडे यांनी 206 कोटी रुपयांचं जे ई टेंडर न काढता दिलेली जी खैरात आहे, ठराविक लोकांना दिलेली ही जी काही टेंडर्स आहेत त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। याच्यामध्ये घोटाळा झालाय, घोळ झालाय की आणखीन काही त्यामागे इतर गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपण अतिशय विस्तृत या चर्चेमधून समजून घेणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर आहेत, नेहमीप्रमाणे स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार, डॉक्टर राजू वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, आणि गणेश हाके भाजपचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत स्टुडिओमध्ये। आणि पुण्याहून आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते अंकुश काकडे, अनंत दीक्षित ज्येष्ठ पत्रकार आपल्या सोबत आहेत पुण्याहून। या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये। अर्थात पहिला प्रश्न डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला करायचा आहे, कारण काँग्रेसने या संदर्भामध्ये जो आरोप केलेला आहे, जो आरोप घेऊन काँग्रेस आलेली आहे, 206 कोटी रुपये सरळ दिसतंय की एक प्रकारे खैरात केल्याचं उघडकीस आलेलं आहे। 206 कोटी मधला किती रुपयांचा घोटाळा झालाय किंवा नाही हे आपण या चर्चेमध्ये बघूयात, पण तुमचं सगळ्यात पहिले या संदर्भातली प्रतिक्रिया काय? मतदारजी, ह्या सगळ्या घोटाळ्याकडे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात एक गोष्ट येईल की ज्या 13 तारखेला यांनी 24 गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स काढले आणि खरेदीचे कॉन्ट्रॅक्ट दिले, याच्यातली जर तुम्ही तफावत बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हा नक्कीच झालेला घोटाळा आहे। याचं साधं उदाहरण जर द्यायचं झालं, जर ज्या चिकीच्या संदर्भात आपण म्हणतोय की चिकी हा जो प्रकार आहे, याच्या संदर्भात सेंट्रल परचेस ऑफिसर्स ज्या आहेत त्या राधिका रस्तोगी म्हणून होत्या। त्यांनी 2013 मध्ये ही जी संघटना आहे, सूर्यकांता सहकारी महिला संघटना, या संघटनेकडून चिक्की घेण्यासाठी बंदी घातलेली 2013 सालीपासून। त्यांनी सांगितलेलं यांच्याकडून चिक्की घेऊ नका, यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलंय, यांच्याकडून आपल्याला पाहिजे तशी चिक्की मिळत नाहीये, त्याच्यामध्ये खूप खराब गोष्टी येत आहेत, तुम्ही घ्यायची नाही म्हणून। रस्तोगी मॅडमना पंकजाताईंनी सांगितलं की तुम्ही त्याचं टेंडर काढा। टेंडरचं जे सिलिंग होतं ते 3 लाखाचं आहे, यांनी काढायला लावलं 37 करोड रुपयाचं टेंडर। मिनिस्टरनी सांगितल्यामुळे 37 करोड रुपयाचं टेंडर निघालं। तेवढं करून त्या थांबल्या नाहीत, तर 37 करोड वरून स्वतःच्या अखत्यारीमध्ये त्याची वाढ केली 80 करोडची, आणि एका ब्लॅक लिस्टेड महिला संघटनेच्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी चिकीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं। बरं, ही चिक्की त्यांनी स्वतःच्या अधिकारात दिली, चांगली असती, काय झालं असतं हा वेगळा प्रश्न आहे। त्या चिक्कीमध्ये ते जे सांगतायत की पौष्टिक गोष्टी होत्या, त्याच्याऐवजी माती मिळाली, खडे मिळाले, आणि हा प्रकार उघडकीला येण्याचं कारण म्हणजे अहमदनगर मधल्या जिल्हा परिषदाच्या अध्यक्षांनी तक्रार केल्यानंतर हे लक्षात आलं की चिक्की प्रकरण काय आहे ते। म्हणजे आपण जर भ्रष्टाचार म्हणतो, जर या घटनेने आणि सरकारने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही कारभार करायचा असतो। एक मुद्दा घेऊया। तुम्ही म्हणताय की जी चिकी आहे त्या चिकीतली ही जी कंपनी आहे सूर्यकांता कंपनी, त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं असताना 2013 साली पुन्हा अशा प्रकारे हे त्यांनाच कंत्राट जे देण्यात आलेलं आहे। गणेश हाके, तुमचं याच्यावरती काय म्हणणं आहे? नाही, आता वाघमारे साहेबांनी जे सांगितलं ते अर्धसत्य आहे। 2 गोष्टी याच्यातल्या लक्षात घ्यायला पाहिजेत की सरकार कुठल्याही पद्धतीच्या ज्या शासनाच्या कार्यालयाला लागणाऱ्या वस्तू आहेत त्याचं एक रेट कॉन्ट्रॅक्ट ठरवलं जातं। केंद्र सरकार अशा स्वरूपाचं रेट कॉन्ट्रॅक्ट ठरवतं, आणि महाराष्ट्रामध्ये माझा प्रश्न असा आहे साहेब की जर 2013 साली जर काही ब्लॅकलिस्ट केलेली आहे कंपनी, परत का दिलं गेलं या कंपनीला? म्हणून मी आपण एक मुद्दा मुळात वाघमारे सांगतात ते गोष्ट अत्यंत चुकीची आहे। त्या जर तुमच्या मते जर त्या कंपनीला जर ब्लॅकलिस्टेड केलेलं होतं तर त्याच कंपनीकडून गेले वर्षी वर्षा गायकवाड या महिला आणि बालकल्याण मंत्र्यांनी 7 कोटी रुपयाची चिक्की कशी खरेदी केलेली आहे, आणि ही कशी, बघा ऐकून घ्या माझं, ऐकून वाघमारे साहेब जर ऐकून घ्या, त्याच कंपनीकडून तुम्ही 2013 सांगताय ना, हा माझ्याकडं 2000 म्हणजे याच्या अगोदरच्या म्हणजे 1 वर्षापूर्वी घेतलेले ह्याचा माझा GR आहे, त्याच्या ऑर्डर्स आहेत, आणि मग जर तशी असेल तर मी त्यांनी कशी खरेदी केली, ही मुळात त्या कंपनीला
ब्लॅकलिस्टेड केलेलं नाही. आणि जे दर करारानुसार ब्लॅकलिस्टेड केलंय, तुम्ही ऐकून म्हणता घ्या. ब्लॅकलिस्टेड केलेलं अहो, नाहीये. जर असेल नाही जर वाघमारे साहेब जर असेल वाघमारे साहेब जर असेल असं राधिका रस्तोगी मॅडमनी ज्या कमिशनर आहेत त्यांनी आत्ता यावेळी पण सांगितलेलं की यांच्याकडून तुम्ही ही खरेदी करू नका. आमचा हा एक मुद्दा झाला मंदारजी. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही खरेदी करताना आता हे रेट कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं की पहिल्यांदा आल्या नाही तर 3 लाखाचा वगैरे नाही, मुद्दा आपण नाही, घेऊया. नाही, 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 मंदारजी माझं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीनं रेट कॉन्ट्रॅक्ट कोणी करू नये हा. अशी मागणी आणि अशी सूचना ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः केलेली आहे की रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतं की गणेश तुम्हाला हाके नाही अशा negotiation करावं ही लागतं. चुकीची माहिती आहे. यांनी मग संदर्भ द्यायला लागले ते मंत्र्यांनी- चुकीचा संदर्भ अहो, आहे. कसला संदर्भ अहो, आहे हे समोरासमोर आहे. हे बघा नाही, दोन तुमच्या दोघांकडे आपण एक एक मुद्द्यावरती येऊया. तुमच्या दोघांकडे ती कागद rate आहेत, त्या contract कागदांचा अर्थ काय तोही आपण बघूया. ज्या आपण आधी आपले गोष्टीचे सगळे rate इतर contract मान्यवर ठरलेले आहेत हा. आणि त्यांची मुदत संपलेली नाही त्या तोपर्यंत त्या रेट कॉन्ट्रॅक्टच्या दराने खरेदी सरकारला शासनाला करता येते कारण तो शासन निर्णय असतो तो पण नाही शासन आणि निर्णय तो असतो. तुम्ही जोपर्यंत एकीकडे बदलला म्हणताय, जात नाही, एकीकडे तोपर्यंत म्हणता 3 लाखाचं जे तोपर्यंत टेंडर बदललेला आहे नाही. 3 लाखापर्यंतचा जो ई टेंडर करायला पाहिजे हे तुम्ही एकीकडे बाध्य आहे असं बघा, तुम्ही म्हणताय. दुसरीकडे म्हणताय की 206 कोटी रुपये जो आयटीचा जो नाही मंदार जो आयटीचा जी आर आहे तो असे निर्णय तुम्ही घेणार असाल. नाही ही टेंडरिंगच्या संदर्भातला जो आयटीचा जी आर आहे त्या संदर्भामध्ये या विभागानं महिला आणि बाल कल्याण विभागानं त्या संदर्भाचं त्यांच्याकडूनचा मत पण घेतलेलं आहे आणि अभिप्राय घेतलेला आहे आणि त्यावेळेला त्या डिपार्टमेंटने स्पष्टपणे सांगितलं नाही की जे रेट कॉन्ट्रॅक्ट वरती ज्या वस्तू आहेत त्याच्या रेट संदर्भात कॉन्ट्रॅक्ट वरती हा आपण येऊया. नियम लागू नाही. मुद्दा आधी हे आधी BJP नाही, एक मिनिट दिशाभूल एक नका. मिनिट. अरे, नाही, नाही, दिशाभूल वाघमारे साहेब तुम्ही फाईल नाही, पहा मी तुम्हाला त्या फाईलवर नाही, ऑर्डर्स घेतलेल्या आहेत एक मिनिट मी वाघमारे साहेब आणि हाके साहेब तुम्हाला दोघांना शांत बसायला सांगतोय. पुन्हा आपल्याकडे अंकुश काकडे थोडक्यात तुमची काय भूमिका आहे या सगळ्या प्रकरणावरती? नाही याच्यामध्ये हाके हे चुकीचं समर्थन करतायत. अजिबात नाही. मी मी प्रूफ तुम्हाला या फाईल पहा ठिकाणी- त्याची त्या आपण बघूया फाईलवरचे एक एक आदेश मुद्द्यावरती पहा. येऊया. आपण एकेका मुद्द्यावरती येऊया. नाही, खोटं हाके- कसं फाईल पहा ना अंकुश तुम्ही. काकडे बोला तुम्ही. त्या फाईलवर हाके त्या आपण मुद्दे घेऊन बरोबर बोलूया आपण. बोलताय. एक मिनिट अहो, आपण तुम्ही आपण खोटे मुद्दे आरोप घेऊन करताय. बोलूया. आपण- आपण मुद्दे घेऊन बोलूया. आणि ते आपण बोलत होतात त्यावेळेला मी आपल्या बोलण्यामध्ये कुठेही व्यत्यय आणला नाही. आपण जरा थोडी सभ्यपणाची चर्चा करूया. या ठिकाणी ही चर्चा सुरू होण्यापूर्वी मी पंकजा मुंडेंचं लंडनवरून दूरध्वनीवरून होणारं संभाषण पाहिलं आणि मला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंची आठवण झाली. गोपीनाथ मुंडेंचा स्वभाव आणि पंकजा मुंडेंचा स्वभाव एक दिसतो. गोपीनाथ मुंडे देखील खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रवृत्तीचे होते आणि तीच भूमिका आता या ठिकाणी पंकजाताईंची मला पाहायला मिळाली. 1994 साली पवार साहेबांवरती दाऊद आणि इतर हिंदूंच्या बाबतीमध्ये वारेमाप खोटे आरोप त्यावेळेला गोपीनाथ मुंडेंनी केले. कुठल्याही प्रकारचे पुरावे मंदार नव्हते. हा आपण आणि मंदार ही आता या चर्चा ठिकाणी अत्यंत हे चुकीच्या आरोप पद्धतीने होत चाललेली आहेत. बोला ना, आहे. तुम्ही नाही नाही बोला. नाही, आपण अत्यंत मात्र म्हणताय, काकडे साहेब ही अत्यंत पुरावे चुकीच्या सादर पद्धतीची करा. आपण चर्चा पुरावे करतात ज्या सादर विषयावरती केल्यानंतर- चर्चा नाही, चालू आहे त्यावेळेला आरोप त्या झाले हे विषयासंदर्भात सगळ्यांना बोला. माहिती आहे. आणि मग तुमच्या चर्चा बाबतीतले करा. तुमच्या शरद पवारांच्या या बाबतीत ठिकाणी- झालेले ते जर आरोप मागचे 25 वर्षाचे या काढायचे लागले ना ठिकाणी तर आपली बोलती बंद होईल. नागपूर कृपा करून माझं बँकमध्ये- म्हणजे तुम्हाला विनंती आहे ज्या विषयावरती चर्चा चालू आहे त्या नागपूर- विषयावरती आपण बोला. अहो, स्वर्गीय अहो, गोपीनाथराव एक मुंडेच्या मिनिट, संदर्भामध्ये ही आपण भूमिका बोलला तुम्ही तर त्यावेळेला आपण मांडत होता. नाही आपण ती आता मात्र नाही बदलताय आपल्या तुम्ही. आपल्या आपल्या खानदानाला त्यावेळेला सुद्धा कुठल्याही पुरावे खानदान दिले सुद्धा आम्ही नाही. काढू. आणि आता आपण या त्या ठिकाणी त्या म्हणताय भानगडीत की पडू नका पुरावे आपण. आणि मग चर्चा करा. नाही बिलकुल नाही. ज्या विषयावरती चर्चा आहे त्या विषयावरती आपण चर्चा करा प्लीज. नागपूर मुद्दे घेऊन बोलूया. मुद्दे घेऊन बोला आणि संदर्भ चुकीचे देऊ नका. अंकुशकडे आपण एकेका मुद्द्यावरती बोलूया. हा भूतकाळात नको जायला, भूतकाळामध्ये नको जायला. संदर्भ काय? सध्या जे झालं त्याच्यावर तुम्ही आम्हाला बोलूया. सभ्यतेची भाषा शिकवता सभ्यतेने चर्चा करायला सांगताय. तुम्ही काय काकडे साहेब तुम्ही कुठली सभ्यता वापरताय तुम्ही? 3 लक्ष स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेच्या संदर्भात आम्हाला एक मिनिट आपण तो मुद्दा बाजूला सारूया. Senior या leader आता आहात, 206 काकडे साहेब. कोटीच्या संदर्भात काय मुद्दा थोडंसं आहे मला वाटतं तुमचा? काय तुमच्या म्हणायचं तुम्हाला ते आपण बोलूया. seniority-ला शोभेल असं बोला तुम्ही. अंकुश काकडे राज्याच्या चीफ सेक्रेटरीने 27 जुलै 2013 ला एक परिपत्रक काढलं आणि कुठल्याही पद्धतीने 3 लाखापेक्षा जास्त खरेदी करायची असेल तर ती टेंडर पद्धतीने करावी अशा प्रकारचा निर्णय झाला. आघाडी सरकारची मुदत संपेपर्यंत त्या आदेशाचं पालन केलं. या ठिकाणी महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून इतक्या जलद गतीने कारभार झालेला मी एखाद्या खात्याचा पाहिला नाही.
12 तारखेला नाही आहेत असे अनेक उदाहरणं आहेत अंकुश काकडे. आपण जलद गतीचा मुद्दा जो आहे एकेका दिवसामध्ये अनेक यापूर्वी सुद्धा अनेक निर्णय झालेले आहेत. प्रत्येकाने असे निर्णय केलेले आहेत. आपण मुद्दा काकडे साहेब मी 10 वर्ष नाही, सेक्रेटरी होतो आणि मला माहिती आहे की आपल्या आघाडीच्या काळात सुद्धा मी प्रायव्हेट सेक्रेटरी होतो आणि मला माहित आहे निर्णय कसे आणि किती दिवसात कसे घेतले. 30 मार्चला या महाराष्ट्राचं किंवा केंद्राचं बजेट 40-50% बजेट 30 मार्चला एक मिनिट गणेश जाके. अंकुश काकडे तुम्हाला प्रश्न हा आहे की 206 कोटी रुपयाचं ज्या वेळेला एखादं टेंडर दिलं जातं त्याची प्रक्रिया काय असायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? काय प्रक्रियेमधनं हे सगळं नाही, याच्यामध्ये ही ज्यावेळेला खरेदीची प्रक्रिया होती त्यावेळेला वेबसाईट वरती त्याची माहिती दिली पाहिजे. वेबसाईट वरती कुठल्याही प्रकारची माहिती नाही, नेट वरती कुठल्याही प्रकारची माहिती नाही. ई टेंडरिंग कॉल करायला हवं होतं, ते ई टेंडरिंग कुठलंही केलं नाही. 12 तारखेला मंत्री महोदय बैठक घेतात, अशा प्रकारचे प्रस्ताव सादर करा म्हणून सांगतात. 13 तारखेला प्रस्ताव सादर होतात आणि 13 तारखेला ते प्रस्ताव मंजूर केले जातात आणि 14-15 तारखेला प्रत्यक्षामध्ये खरेदी केली जाते. 3 दिवसामध्ये इतक्या मोठ्या रकमेची 206 कोटी रुपयाची खरेदी केली जाते. याच्या पाठीमागे निश्चितच काहीतरी गौड बंगाल असलं पाहिजे. ठीक आहे, इतर पण पाहुणे आहेत त्यांच्याकडे जाऊ देत. गणेश जाके मी तुमच्याकडे येतो. दिसला पाहिजे. आज मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही या राज्याला स्वच्छ कारभार देऊ, पारदर्शीपणा देऊ. हा असला पारदर्शीपणा आम्हाला नकोय. ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही जे म्हणताय 200 कोटी रुपयाची खरेदी करायची आणि ती सुद्धा जुन्या सरकारनी ज्या काही खरेदी त्यांच्यावरती आक्षेप घेतले होते त्या रद्द केल्या होत्या. त्या खरेदी पुन्हा फेर प्रस्ताव सादर करा आणि त्या प्रस्तावावरती या ठिकाणी यांनी निर्णय घेतलेले आहेत. माझ्याकडे या ठिकाणी बबनराव पाचपुते मंत्री असताना त्यांना अशा प्रकारची खरेदी करू नये अशा प्रकारचा निर्णय झाला, त्यांनी ती खरेदी केली नाही. तोच प्रस्ताव 2013-14चा पुन्हा यावेळेला मागून घेतला आणि त्या प्रस्तावावरती संबंधित मंत्र्यांनी निर्णय घेतलेत. ही अतिशय आक्षेपार्ह सचिन सावंतांनी जी मागणी केलेली आहे याची संपूर्णपणे निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. चौकशीमध्ये जे दोषी ठरतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमच्या पक्षाची देखील मागणी आहे. नक्की तुम्ही मागणी करताय. या बरोबरीनं पुन्हा भाऊ आहेत, अनंत दीक्षित सर आहेत. मुळात भाऊ तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय म्हणायचं, काय प्रतिक्रिया पाहिजे? नाही, मला मगापासून हे थोडंसं मनोरंजन वाटलं की प्रत्येक पक्षाचा नेता किंवा प्रवक्ता हा आपण कसे स्वच्छ आहोत हे सांगतोय. माझी मूळ भूमिका अशी आहे की अनुदान कुठल्याही विषयातलं घ्या, अनुदान हे केवळ फ्रॉड करण्यासाठीच असतं, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही अगदी तुमच्या हज यात्रेपासून या बाल आहारापर्यंत जा. मी तुम्हाला या मुंबईत 10-12 माणसं अशी दाखवीन की बाल आहारावर सामान्य शाळेतल्या शिक्षकांनी गाड्या घेतलेल्या आहेत. म्हणून मी याला सबसिडी ज्याला म्हणतात त्याला मी सापशिडी म्हणतो. हे सापशिडी सारखं आहे की इकडे असा आकडा चढत जातो आणि तिकडे सापाच्या पोटातून माणसं पोरं माणसं गिळली जातात. ही सगळी खरेदी. आता त्याच्यात टेंडर 3 लाखाच्या वर काढू नये, बरोबर आहे. मग त्याला पर्याय असा असतो की टेंडर काढण्यापेक्षा रेट कॉन्ट्रॅक्ट काढा. माझ्याकडे बरेच तपशील आहेत, मी तुम्हाला दाखवीन की याच गेल्या 8-9 वर्षापूर्वी 63 रुपये किमतीचा फिनेलचा कॅन हा 262 रुपये किमतीला घेतला गेला. त्याच्यासाठी तिथल्या व्यक्तीला बाजूला करण्यात आलं. हे माझ्याकडे सगळे तपशील आहेत, मी तुम्हाला सांगतो. तेव्हा हे सगळीकडे होतं, फक्त जागा बदलतात. काल तुमची बॅटिंग होती, आज माझी बॅटिंग आहे. आणि मग प्रत्येक जण निरपेक्ष चौकशीची मागणी करतो. तर यात काही नवीन नाहीये. किंबहुना सत्ता तेवढ्यासाठी तर पाहिजे असते, नाही तर सत्तेसाठी मारामारी कशाला, हे आपण स्वीकारलेलं आहे. त्या कृपा करून गरिबांची मुलं, गरीब शेतकरी यांच्यावर उपकार करायचं सरकारने जर थांबवलं, राजकीय नेत्यांनी थांबवलं, तर त्यांचं खूप काही कल्याण होईल. तुम्ही हा जो मुद्दा मांडताय, मुळात दीक्षित सर तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न विचारायचा आहे. कारण हा जो महिला आणि बालकल्याण जो विभाग आहे, ज्या विभागामध्ये वर्षानुवर्ष गेले आपण बघतोय की भ्रष्टाचार होताना दिसतोय आणि थेट भ्रष्टाचार होताना दिसतोय. ह्याच्यामध्ये आपल्याकडे IBN लोकमतनी या अगोदर दाखवलेल्या ज्या काही शालेय पोषण आहारातल्या त्रुटी आहेत किंवा त्याच्यातला जो भ्रष्टाचार आहे तोही दाखवला गेलेला आहे.
ठराविक लोकांना सातत्यानं कॉन्ट्रॅक्ट दिली जात आहेत, ठराविक लोकांना कंत्राटं दिली जात आहेत आणि ती सुद्धा चढ्या दराने दिलेली जात आहेत. इतका मोठा हा हजारो कोटी रुपयांचा ज्यावेळेला भ्रष्टाचार होतो, हजारो कोटी रुपयांचे इंटरेस्ट या राजकारणामध्ये येतात, तुम्हाला असं वाटतं का की संपूर्ण व्यवस्था किडलेली आहे? याच्यामध्ये केवळ राजकारण नाही, अधिकाऱ्यांपासून खालपर्यंत वरपर्यंत सगळं किडलेलं आहे. मला असं वाटतं की ही संपूर्ण व्यवस्था सडलेली आहे. आपण बघा, फडणवीस सरकार सत्तेवर येऊन अजून 1 वर्षाचा सुद्धा कालावधी पूर्ण झालेला नाही. अशा अवस्थेमध्ये ज्या प्रकारचे आरोप मंत्र्यांवरती होत आहेत, कोणी पिस्तूल घेऊन सार्वजनिक समारंभात जातो, कोणाच्या पदवीचा प्रश्न निर्माण होतो, कोणी हे महिला बाल विकास खात्यातल्या भ्रष्टाचाराचा विषय होतो. पंकजाताई मुंडेंचा हा जो विषय आहे, हे जे प्रकरण आहे, त्याच्यामध्ये सकृत दर्शनी सर्वसामान्य माणसाचा संशय वाढवणाऱ्या गोष्टी जास्त आहेत असं मला वाटतं. म्हणजे भाऊ तोरसकर म्हणाले ते बरोबर आहे, बॅटिंग करणारा फक्त मनुष्य बदलतो, परंतु आपण जे नियम आहेत, जे पद्धत आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, संकेत आहे, यांचं पालन करतो का? आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी स्वच्छ कारभार, पारदर्शी कारभार, चारित्र्य संपन्न राजकीय नेतृत्व वगैरे अशा गोष्टी ज्यांनी केल्या, त्यांनी समजा आपण असं, आता पंकजा मुंडे स्वतःच सांगतात की मी काही याच्यामध्ये दोषी नाही, ही सार्वजनिक जीवनाची रीत आहे का? मुख्यमंत्र्यांनी याची स्वतंत्रपणानं चौकशी केली पाहिजे. अंतुलेंच्या लेंटिन आयोगाने चौकशी केली, कशाचा संबंध आहे सांगितलं, तेव्हा याची चौकशी व्हायला पाहिजे. त्याच्यावरती आरोप आहेत ते सगळे खरे आहेत का खोटे आहेत, लेट देम डिसाइड इट. परंतु हे सुरुवातीपासूनच जर सर्टिफिकेट घेऊन उभे राहिले की नाही आम्ही स्वच्छता आहोत, हे सार्वजनिक जीवनाला एक विकृत वळण लागतंय असं मला वाटतं. अडवाणींवरती हवाला प्रकरणाचा आरोप झाला, त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, बरोबर, आणि जोपर्यंत हवालातून मी निर्दोष बाहेर पडत नाही तोपर्यंत मी लोकसभेत येणार नाही, अशी त्यांनी, याची ही परंपरा तुम्ही सांगता. आणि इथे 12 आणि 13 फेब्रुवारीला हा सगळा व्यवहार होतो. हे 12-13 फेब्रुवारी म्हणजे काही 31 मार्च नव्हे. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्वाभाविक सत्ताधाऱ्यांविषयी प्रश्न निर्माण होतात. म्हणजे ते वसंतदादा पाटील म्हणायचे की ज्या झाडाला जास्त फळं लागतात त्यालाच लोक दगड मारतात, आणि हे खरं आहे की ज्याला जास्त फळं लागतात त्यालाच दगड मारतात. या 2 दिवसामध्ये GR पास केले. बघा, तुम्ही सरकारी यंत्रणेमध्ये काम केलेले जे लोक असतील ते तुम्हाला सांगतील की एक GR जर पास व्हायचा असेल, कमीत कमी 6 ते 7 दिवस लागतात. तो अंडर सेक्रेटरी, अमुक सेक्रेटरी यांच्याकडून जाऊन 24 GR एका दिवसामध्ये 31 मार्चच्या आतमध्ये त्यांनी केले. आणि ज्या प्रकारे चिक्की, कायदा, भ्रष्टाचार, नीतिमत्ता सगळं सोडून देऊ, महाराष्ट्रातल्या गोरगरीब मुलांना 80 कोटी रुपयाच्या चिक्कीची गरज आहे का भाकरीची गरज आहे? काय राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय सांगताय? हे संशय वाढवणाऱ्या गोष्टी आहेत सगळ्या. नक्की अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे संशय वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. गणेश हाके, मी तुमच्याकडे येतो. एक छोटासा ब्रेक घेऊया या चर्चेमध्ये. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय पंकजा मुंडे यांनी दिलेल्या कंत्राटाच्या संदर्भामध्ये. 206 कोटी रुपयाचं हे जे कंत्राट आहे ते कंत्राट संशयास्पद परिस्थितीमध्ये अडकलेलं आहे, आणि नेमका काय संशय आहे त्या संदर्भातली ही चर्चा आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय पंकजा मुंडे यांनी 206 कोटी रुपयांचं जे कंत्राट दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये, आणि अर्थात खूप प्रतिक्रिया येत आहेत. आपले प्रेक्षक सुद्धा काही बेधडक प्रतिक्रिया देत आहेत. माणिकलाल परदेशी म्हणतायत, होय, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, या सरकारची विश्वासार्हता धोक्यात आलेली आहे. गणेश सुरवसे पाटील म्हणतायत, जनमानसात भाजप सरकारविषयीचा विश्वास निर्माण करण्यासाठी का होईना त्यांनी राजीनामा द्यायला हवा. श्रीपती वगैरे म्हणतायत, पंकजा मुंडे यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. आणि शुभम हुलावळे म्हणतायत, हीच का सरकारची पारदर्शकता, आता या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का. राजेश भाबड म्हणतायत, पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा, चौकशी पूर्ण झाल्यावर निर्दोष असल्यास मंत्रिपद पुन्हा स्वीकारावं. एकूण या बेधडक प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांचा. आणि याच संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, थोड्या वेळापूर्वी ते काय म्हटलेत ते आपण पाहूया. ICDSच्या खरेदीच्या संदर्भात काही वृत्तपत्रांनी बातम्या छापल्या आहेत, काही चॅनल्सवर देखील ही खरेदी अनियमित झाली अशा प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत. मुळामध्ये राज्य सरकारने एप्रिलमध्ये असा निर्णय केला की 1 कोटीच्या वरची कुठलीही खरेदी ही दर कराराने करण्यात येणार नाही. मात्र ही जी खरेदी झालेली आहे ही फेब्रुवारी महिन्यामध्ये खरेदी करण्यात आलेली आहे. याचं कारण
केंद्र सरकारकडनं आलेला पैसा हा 31 मार्च पूर्वी खर्च करणं आवश्यक होतं आणि खर्च करून त्या संदर्भात संपूर्ण रिपोर्ट हा केंद्र सरकारला पाठवावा लागतो आणि म्हणून त्यावेळी उपलब्ध असलेल्या दर करारानुसार केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या दर करारानुसार ही खरेदी करण्यात आलेली आहे. त्यासोबत या संपूर्ण खरेदीच्या प्रक्रियेला जर आपण बघितलं तर यापूर्वी देखील गेल्या 2 वर्षांमध्ये 164 कोटी 153 कोटी 55 कोटी अशा प्रकारची दर करारांनीच खरेदी करण्यात आलेली आहे. राज्य सरकारने एप्रिलमध्ये असा निर्णय केला की 1 कोटीच्या वर दर करारांनी खरेदी करायची नाही. सगळ्या खात्यांना आम्ही सांगितलेलं आहे की त्या खात्यांनी वर्षभराचा खरेदीचा प्लॅन तयार करून त्याकरता त्यांनी टेंडर्स बोलवले पाहिजेत. तशा प्रकारची सुरुवात देखील झालेली आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणी याच्या संदर्भात कुठली कॉन्ट्रोवर्सी उभी करण्याचं कारण नाही आहे. मला स्वतः मंत्री पंकजा मुंडे यांनी फोन करून सांगितलं की या संदर्भात जर कोणालाही डाऊट असेल तर कुठलीही चौकशी करण्याकरता त्या तयार आहेत. त्यामुळे प्रायमा फेसी याच्यामध्ये कुठेही चूक झाल्याचं दिसत नाही. कुठली चूक जर याच्यामध्ये दिसली तर निश्चित याची चौकशी केली जाईल. स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. पुन्हा राजू वाघमारे, ज्या पद्धतीनं त्यांनी हे म्हणणं मांडलेलं आहे, त्यांचं म्हणणं आहे की हा जो ICDSचा फंड होता जो पुन्हा केंद्र सरकारला गेला असता त्यासाठी मार्च महिन्याच्या अगोदरची ही सगळी कार्यवाही केलेली आहे. पंकजा मुंडे यांच्या खात्याने केली आहे, पंकजा मुंडे यांनी केलेली आणि दरपत्रकानुसार केलेले. मग चूक काय? मला मुख्यमंत्र्यांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ते पारदर्शकता आमच्याकडे आहे अशा प्रकारची भाषा करतात. त्यांनी स्वतः आता कबूल केलं रेट कॉन्ट्रॅक्ट मंदारजी हे कशासाठी असतं हे प्रेक्षकांना कळलं पाहिजे की त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर तुम्ही रेट निगोशिएट करून फिक्स करता. मग जर पंकजा मुंडेंनी जर रेट कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने फेब्रुवारीमध्ये हा जर GR काढून जर ह्या ऑर्डर्स दिल्या तर मग त्या दरामध्ये 37 करोडचं पहिल्यांदा तुम्ही टेंडर काढताय. तुम्ही 44 म्हणजे 43 करोड रुपये हे मिनिस्टरनी वाढवले. हे वाढवण्याचं कारण काय की तुम्हाला फंड संपवायचा आहे की कोणाच्या खिशात घालायचंय? 43 करोड वाढवण्याचं कारण काय? यांचा प्रश्न आहे मंदारजी, कमिशनरांनी 37 करोडचं टेंडर काढलं, काढण्याची प्रक्रिया केली जेव्हा सिलिंग 3 लाखाचं आहे मान्य. त्या 37 करोडवर यांनी 43 करोड वाढवण्याचं कारण काय? म्हणजे रेट कॉन्ट्रॅक्टचं जर तुम्ही भाषा करता, याच्यातलं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला. यांनी वॉटर फिल्टर, विनीता सिंग म्हणून ज्या ICDAच्या कमिशनर होत्या, त्यांनी वॉटर फिल्टर एव्हरेस्ट कंपनीकडून घेऊ नका असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तरी एव्हरेस्ट कंपनीला यांनी बोलवलं. एव्हरेस्ट कंपनीने मंदारजी जे रेट दिले ते होते 4500 रुपये. रेट कॉन्ट्रॅक्ट आहे, निगोशिएट करून सरकारचा फायदा पाहिजे, स्वस्तात त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, बरोबर आहे. 4500 रुपयाचं एव्हरेस्टचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आपल्या पंकजाताई मुंडेंनी ज्या मिनिस्टर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये 700 रुपये वाढवले. मग हे 700 रुपये वाढवून 5200 ला रेट कॉन्ट्रॅक्ट करायचं. मग हा सरकारचा फायदा आहे की सरकारचं नुकसान आहे? त्याच्या पुढचं एक तुम्हाला कारण सांगतो. ज्यावेळी हे तुम्ही करता त्या गोष्टी घेताना त्याचं मॅन्युफॅक्चरिंग त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं पाहिजे असा नियम आहे. एव्हरेस्ट ही जी कंपनी आहे ती हे वॉटर फिल्टर मॅन्युफॅक्चरच करत नाहीत, ते आउटसोर्स करतात. मग तुम्हाला एव्हरेस्टला एक कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय? का तुम्ही 700 रुपये वाढवले? का चिकीमध्ये 43 करोड रुपये वाढवले? याचा अर्थ काय? ज्यावेळी तुम्ही वर्कबुकचं, तुम्ही पुस्तकांचं कॉन्ट्रॅक्ट देता ते तुम्ही त्या जगद्गुरु प्रिंटिंग प्रेसला देता. म्हणजे सरकार कॉन्ट्रॅक्ट कोणाला देतं तर कंपनीला देतं, मान्य. 5 करोड 60 लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिलं. तुम्ही 5 करोड 60 लाख रुपयाचा चेक त्या कंपनीला देण्याच्या ऐवजी सरकार
इंडिव्हिज्युअल माणसाला चेक देतं, कसं शक्य आहे? या नाही, सगळ्या या या गोष्टी? या या ज्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याकडे गणेश हाके तुम्ही स्वतः प्रशासनामध्ये राहिलेला आहेत, याच्याकडे तुम्ही कशा म्हणजे तुम्ही केवळ राजकीय उत्तर देऊ नका. हे अनियमितता तुम्ही अधिकारी असताना अशा गोष्टी केल्या असत्या का? नंबर 1. नंबर 2, 107 रुपयाचं स्टेनलेस स्टीलचं ताट आहे. आता त्याची साईज काय आहे, ते किती मोठं आहे, काय त्याचा गेज काय आहे त्या पत्र्याचा माहित नाहीये, पण ते सुद्धा 107 रुपयाचं तिकडे दाखवण्यात आलेलं आहे. नेमकी ही जी सगळी दर कराराची जी काय भानगड आहे ती नेमकी काय आहे? दर कराराची भानगड अशी असते की आपण दर करार ठरणार, रेट कॉन्ट्रॅक्ट ठरवण्याच्या अगोदर एक टेंडर्स म्हणजे आपण की या गोष्टी शासनासाठी अशा अशा वस्तूंची आवश्यकता आहे त्यासाठीचे रेट पाठवा असं आपण जाहीर आव्हान करून लोकांकडून दर मागवले जातात. आणि दर मागवल्यानंतर ज्या ज्या लोकांचे दर कमी आहेत त्या लोकांचे दर फिक्स केले जातात. आणि असं हे कळणार कसं जर तुम्ही एकट्याला बोलून जर काही कंत्राटं देणार असाल? थोडीशी ह्या रेट करारच्या संदर्भातली मी भूमिका स्पष्ट करतो. वाघमारे साहेब मला बोलू द्या. आपण जे बोललात ते अत्यंत चुकीच्या माहितीवर बोललेले आहात. मला स्पष्ट बोलू द्या ना. तुलनात्मक कसं मिळणार? रेट कॉन्ट्रॅक्ट नाही, रेट ऐकून घ्या. कॉन्ट्रॅक्ट काय निगोशिएट करून कमी किमतीत द्यायचं? तुम्ही 43 करोड वाढवण्याचं कारण काय? तुम्हाला माहित आहे का? 700 रुपये वाढवण्याचं कारण काय? रेट कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक डिपार्टमेंट ठरवत नाही, इंडस्ट्री डिपार्टमेंट ठरवतं. बघा, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही माहिती करून घ्या. तुम्हाला माहिती नाही, चुकीचं बोलू नका. आपण समजून घेऊया. एक मिनिट डॉक्टर वाघमारे तुम्ही 2 मिनिटं थांबा. गणेश हाके तुम्ही बोला. ही अशा पद्धतीचे रेट कॉन्ट्रॅक्ट असताना वस्तूंचे दर ठरवले जातात आणि हे दर सगळ्या शासकीय विभागांना लागू असतात. जेव्हा अशा पद्धतीची प्रक्रिया, आता जे दर ठरवलेले आहेत त्या दरानं, आता हा विषय मुख्यमंत्र्यांनी फार स्पष्टपणे सांगितलेला आहे. या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 5 रुपये म्हणजे प्रति लाभार्थी प्रमाणे केंद्र शासनाकडून ICDC मार्फत अनुदान दिलं जायचं. ते केंद्र सरकारनं या वर्षी ते अतिरिक्त केलं, वाढवलं आणि 1 रुपया प्रत्येकी वाढवून देण्यात आला. ह्या वाढवून देण्यात आल्यामुळे महाराष्ट्राला 120 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला. तो आला फेब्रुवारीमध्ये आणि तो फेब्रुवारीमध्ये आल्यानंतर त्याचा विनियोग 31 मार्च पर्यंत आपल्याला करायचा होता. अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांनी त्यात कंडिशन घातलेली होती, केंद्र सरकारची कंडिशन होती कुठलाही तो आहारावरतीच खर्च करावा. मला वाघमारे साहेब बोलू द्या, तुम्ही मला हात वगैरे हलवू नका तुम्ही. तर अतिरिक्त जो खर्च 120 कोटी रुपये होते तर याच्यावरती आहारावरतीच खर्च करावा अशा पद्धतीची त्याच्यामध्ये हे होती. त्यामुळं एक मायक्रो न्यूट्रिएंट जो आपले चिक्की आहे ज्याच्यामध्ये कुपोषणाचा फार मोठा प्रॉब्लेम आदिवासी भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये आहे, जे 20 जिल्ह्यांसाठी ही योजना लागू केलेली आहे. तर त्या कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सकस आहार देण्याच्या दृष्टिकोनातून ती चिक्की खरेदी करावा असं निर्णय झाला. आणि ह्या सगळ्या चिक्कीच्या दर्जाच्या संदर्भात जे बोलले त्या प्रयोगशाळांनी जो मुद्दा एक मिनिट अनंत दीक्षित एक मिनिट तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला. अनंत दीक्षित जो मुद्दा मगाशी भाऊ तोरसेकर एक मिनिट नाही गणेश हाके एक मिनिट मी येतो. अनंत दीक्षित तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे जो मगाशी मुद्दा भाऊ तोरसेकरांनी उपस्थित केला की सगळ्यात महत्वाचा हा याच्यामध्ये ज्या वेळेला येतो की ही सगळी सबसिडीवरती चालणारी सबसिडी जी आहे ही सबसिडी बंद करण्यासाठी कोणीही उपाय योजना दिसत नाही. या अगोदरचं सरकार असेल आणि हे सरकार असेल याच्यामध्ये जे काही मार्गक्रमण करतायत, ज्या पद्धतीने हे सगळं मंजूर करून घेतात याची पद्धती तीच दिसते. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कारण टेंडर आतापर्यंत आपण बघितले बिलो केली तरी सुद्धा त्रास आहे. टेंडर बिलो करणाऱ्यांचे दुष्परिणाम आपण बघितलेले आहेत, ते सुद्धा आपण भोगलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त त्या टेंडरमध्ये पर्सेंटेज घेणाऱ्या लोकांचे आपण जे दुष्परिणाम आहेत ते भोगलेले आहेत. आणि आता इथून पुढच्या काळामध्ये आपण बघतोय की हे दर कराराचा जो प्रकार आहे त्यातनं सुद्धा पुरेशी जी स्पष्टता आहे ती येताना आपल्याला दिसत नाहीये. पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचार आणि व्यवहार याच्यात एक कमालीचं विस्कटलेपण आलेलं आहे. म्हणजे देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडून लोकांच्या जनतेच्या अजूनही अपेक्षा आहेत. त्या सगळ्या अपेक्षा ठुकऱ्या ठिकऱ्या झाल्यात असं काही नाहीये. परंतु ते जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा त्यांनी किती जणांचे राजीनामे मागितले आणि ते त्यांनी त्यावेळेला मागितले, हे चांगलं केलं कारण लोकांचा विरोधी पक्ष म्हणून त्यांच्यावर विश्वास होता. आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा जर आपण बघितल्या तर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते किंवा त्यांचे समर्थक गंमतशीररित्या यांच्याही सरकारने हेच केलं होतं असं कसं काय म्हणतात. त्यांनी ते केलं म्हणून तर लोकांनी त्यांना हाकलून दिलं. तुम्ही परत तेच करता हे कशासाठी? नक्की. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी या मुंडेताई असं म्हणाल्या की काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी गोळ्या झाडताय. हे पक्षांतर्गत इंटरनल डायनेमिक्स काही त्याच्यामध्ये आहे का?
हे सबसिडीचं प्रकरण असो किंवा आपल्या FRPचं प्रकरण असो, याच्यामध्ये आपल्या चर्चा माध्यम याच्या पलीकडे एक सर्वसामान्य मनुष्य आहे, तो जास्त भरडला जातो, त्याच्यापर्यंत ते पोहोचतच नाही. बरोबर. त्यामुळे ज्या मुलांसाठी हे पालन पोषण आहार वगैरे जे काय आहे, हे याच्या आधीच्या सरकारमध्ये असं काय नव्हतं, अशातला भाग नाहीये. तिथे सगळा खेळच चाललेला होता. परंतु या सरकारकडनं अपेक्षा होत्या, कारण यांनी शब्द दिला होता की आम्ही महाराष्ट्र हा जो कुठे आणून ठेवला हा महाराष्ट्र, अशी त्यांची घोषणा होती. तो महाराष्ट्र चांगल्या पथावरती ते आणतील अशी अपेक्षा होती, पण तसं होताना व्यवहारात दिसत नाहीये. नाही, नक्की व्यवहारामध्ये हे दिसत नाहीये. पुन्हा अंकुश काकडे, हाच मुद्दा आहे जो दरब कराराचा मुद्दा होता. या व्यतिरिक्त जी काही आतापर्यंतची ही खरेदी झालेली आहे, मुळात जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो हाच आहे की सातत्यानं त्याच कंपन्यांना त्याच प्रकारच्या व्यवस्थापनांना ही सगळी कंत्राटं देण्यात येतात. ह्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतं? कारण कुठेतरी दोन्ही सरकारं या व्यवस्थांची बाहुली झालेली आहेत का, या व्यवस्थांच्या पुढे हतबल झालेली आहेत का, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नाही मंदार, एक गोष्ट पुन्हा मी तुम्हाला तुमच्या निदर्शनामध्ये आणतो की एकाच दिवशी 26 खरेदी करण्याचे प्रकार झाले आणि या 26 प्रकरणामध्ये काही ना काहीतरी घोटाळे आहेत. राजू वाघमारेंनी आता या ठिकाणी उल्लेख केला की वॉटर फिल्टर घेण्याच्या बाबतीमध्ये वॉटर फिल्टर घेण्याची काही आवश्यकता नाही. संबंधित खात्यांकडनं संबंधितांना कळवलं गेलं. त्या संस्था म्हणतात की आमच्याकडे असलेले वॉटर फिल्टर चांगले आहेत, तरी त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आम्हाला पत्र द्या की आम्हाला वॉटर फिल्टरची आवश्यकता आहे. म्हणजे काही खरेदी ही राज्य सरकारला गरज नसताना केली गेलेली आहे. औषधाच्या बाबतीमध्ये रेट ठरवलेले आहेत तुम्ही म्हणता आणि त्या रेटमध्येच बसवायची, तर त्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये कमी कर पण हे बसव. म्हणजे ज्या ठिकाणी 500 गोळ्या द्यायच्या होत्या 700 रुपयाला, त्याच्यामध्ये त्या 700 रुपयामध्ये 450 गोळ्या दे, म्हणजे 50 रुपये 50 गोळ्या कमी केल्या. म्हणजे याच्या पाठीमागे काहीतरी संबंधित खात्याच्या मंत्रीचा काहीतरी वैयक्तिक असेल किंवा शासकीय मुद्दा तुम्हाला प्रश्न जो होता अंकुश काकडे, तुम्हाला जो प्रश्न होता तो हाच होता की सातत्यानं आता आम्ही बघतोय जी कागदपत्र आहेत, ज्या कागदपत्रांमधल्या ज्या कंपन्या आहेत त्या त्याच कंपन्या दिसत आहेत. हे सरकार बदललं तरी त्या कंपन्या त्याच आहेत. पण मंदार याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय की नाही? नाही, आघाडी सरकारने ज्या वेळेला चीफ सेक्रेटरीनी अशा प्रकारच्या खरेदी करू नयेत अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर आघाडी सरकारच्या संबंधित खात्यांनी तशा प्रकारची खरेदी केली नाही. हे या ठिकाणी तुम्हाला वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 30 प्रकरणं पुन्हा उकरून काढून त्याच प्रकरणाच्या आधारे या मंत्र्यांनी ही सगळी खरेदी केलेली आहे. याच्यामध्ये निश्चित आहेत, मुख्यमंत्र्यांनी खूप सांगू द्यात की याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार नाही, कुठला अनियमित नाही. मुख्यमंत्र्यांची सरकार वाचवण्यासाठी पहिल्यांदा गिरीश गंधनचं रिव्हॉल्वर प्रकरण आलं, त्याच्यावर आपण त्या मुद्द्यांवरती परत तुमची राजकीय भांडणं होतील. काकडे साहेब, नाही काय संबंध, म्हणजे झालं होतं ते जे काय म्हणतात ते कुठे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणत नाहीये. हे सगळे विविध प्रकारचे जे मुद्दे आहेत, भ्रष्टाचार नसेल, नैतिकतेचा पण मुद्दा आहे. गणेश आके साहेब, नैतिकतेचा सुद्धा मुद्दा आहे या संदर्भामध्ये. मुलांच्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही पिस्तूल घेऊन नाही जाऊ शकत. काकडे साहेबांच्या तिकडे तुमच्यावरती हल्ला होऊ शकत नाही अशा प्रकारचा मंत्र्यांनी जर का त्या पद्धतीने घेतलं. त्यामुळे आपण त्याचं समर्थन नको करायला. मला मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे भाऊ, आपण कदाचित तुम्ही सुद्धा असेल, आम्ही अगदी 83 सालपर्यंत सुकडी खाल्लेली आहे. अशा प्रकारचे जे काही प्रकार शाळांपर्यंत पोहोचत होते, किमान तेव्हा क्वालिटी तरी चांगली होती, त्याची गुणवत्ता खूप चांगली होती. ती गुणवत्ता साधारणतः 85 नंतरच्या काळामध्ये झपाट्यानं खराब होताना आपल्याला दिसते. भ्रष्टाचार 85 सालानंतर कदाचित वाढलाय असं कदाचित आपल्याला म्हणायला जागा आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे जे काही दिलं जात आहे, हे जे काही मुलांना तिथे जाऊन मांडलं जात आहे त्यांच्यासमोर, याच्या संदर्भातली गुणवत्तेच्या बद्दल आपण बोलत नाही आहोत. त्याच्याबद्दलच्या एकूण ज्या पद्धतीनं ते मिळालं पाहिजे. आपण म्हणतो की पोषण आहार खरंच या चिक्कीने पोषण होणार आहे असं आपण म्हणायचं का? ते चिक्कीने पोषण होत नाही. सरकारी खतं मिळतात त्यांनी शेतं चांगली होत नाहीत. सरकारी आरोग्य व्यवस्था जी आहे तिथल्या औषधांनी कोणाचा डेंग्यू बरा होत नाही. हे सगळं असं का चालतं याचं उत्तर म्हणून मी मगाशी सापशिडी गंमत म्हणून नाही म्हणालो. एखाद्या मला सांगा की ठिबक सिंचनाला सरकार अनुदान देतं, म्हणजे मंदार फणसेच्या नावावर बिल फाडलं जाणार. पण मंदार फणसे म्हणाला की बाबा माझ्या याच्यामध्ये भाऊ कंपनीचं मी ठिबक घेईन, नाही चालणार, सरकारने ठरवलेल्या कंपनीचं घ्यायला लागेल. म्हणजे ती सबसिडी असते कंपनीला
हाच यात्रेला माणूस जातो त्याला सौदी अरेबियाच्या विमानाने जाता येत नाही, त्याला एअर इंडियाच्याच विमानाने गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा एअर इंडियाच्या विमानापेक्षा स्वस्त दराने सौदीच्या विमानाने जाता येतं, पण नाही. मग इथे कळेल तुम्हाला सबसिडी त्या त्या कंपनीला दिलेली आहे. मग ती ठिबकला दिलेली असेल, ते एखाद्या चिक्कीच्या कंपनीला दिलेली असेल, ते एका खत कंपनीला, एका औषध कंपनीला, मुळात त्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच सबसिडी आणली जाते. म्हणून मी सबसिडीवर माझा आक्षेप आहे. सबसिडीवरती तुमचा आक्षेप आहे. गणेश हाके, तुम्हाला तुमच्याकडनं ही अपेक्षा होती, आमची सर्वसामान्यांची ही अपेक्षा होती. याच्यातला उपाय पण मी सांगतो, मी पळवाट करणारा नाही. टेक्सासमध्ये अमेरिकेत पण हाच फ्रॉड आहे. आपल्याकडे जसं सर्व शिक्षा अभियान आहे तसं तिथे नो चाइल्ड लेफ्ट बिहाइंड नावाची एक प्रचंड मोहीम राबवली गेली. आणि त्यावरचं मी आर्टिकल वाचल्यावर मला गंमत वाटली की न्यूयॉर्कमध्ये 83% मुलांना म्हणे इंग्लिशच येत नाही. मला गंमत वाटली की अमेरिकेत इंग्लिश येत नाही. ऐका जरा, नाही थांबा जरा एक मिनिट. तर तिथल्या टेक्सासच्या गव्हर्नरने त्याच्यावर एक चांगली कल्पना काढली की शाळेच्या विद्यार्थ्यांना जे अनुदान द्यायचे त्याची आम्ही कुपन्स डायरेक्टली त्या पालकाला देऊ, त्याला पाहिजे त्या शाळेत त्याने घालावं. मग एका शाळेत गर्दी झाली तर त्या शाळेने उरलेल्या शाळा चालवायला घ्याव्यात. शिक्षकाला अनुदान म्हणून आज शिक्षक अनुदान जातं, ते बंद केलं आणि आपोआपच तिथे चांगल्या पद्धतीचा शिक्षक. पण परत आपल्याकडे म्हणजे आपण ह्याच्यावरती खूप मोठी अनंत काळपर्यंत कदाचित चर्चा करू. पण गणेश हाके, तुमच्याकडनं ही अपेक्षा होती आम्हाला की तुम्ही किमान ही जी मोनोपोली त्याच्यातनं निर्माण झालेली आहे, तुम्ही जे समोर दिसतायत मंत्रालयापर्यंत जी माणसं पोहोचतायत त्यांनाच तुम्ही कंत्राट देताय. त्यांच्याकडे ज्यांच्याकडे पूर्णपणे यंत्रणा आहेत, मोठमोठ्या कोट्यावधीची मशीन्स आहेत, त्यांनाच तुम्ही ही सगळी यंत्रणा देते. पण मग तुम्ही डिसेंट्रलाइज का करत नाही, विकेंद्रीकरण का करत नाही? मंदार, यासाठी तुम्हाला सिस्टीम बदलावी लागेल. तुम्हाला बदलावी लागेल, आम्हाला काय, आम्ही तुमच्या हातात दिले सरकार. ऐकून घेता नाही, त्यासाठी नाही, ज्या पद्धतीनं रेट कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ती रेट कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला बंद करावी लागेल. आता जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तेच आता 1 एप्रिलच्या नंतरच्या या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत त्या रेट कॉन्ट्रॅक्टच्या प्रमाणे 1 कोटीच्या वरच्या अधिक असतील तर घ्यायचं नाही. हे आम्ही बदललं, जे की गेल्या अनेक वर्षापासून यांच्याकडे चालू होतं. तुम्ही पण चालू ठेवलं कारण पर्याय नव्हता तुमच्याकडे. पंकजा ताईवरती ज्या पद्धतीचा आरोप केला होता त्याचं मला स्पष्टीकरण 120 कोटी रुपयाचं तुम्हाला मी देतो. मी तुम्हाला सांगतो मूळ मुद्दा असा आहे, आरोपाचा सरळ भाग आहे की तुम्ही ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना दिलं की नाही, हो किंवा नाही सांगा. तुम्ही ब्लॅक लिस्टेड कंपन्यांना, ज्या कंपनीला दिलेलं आहे ती ब्लॅक लिस्टेड नाही. राजू वाघमारे, मग तुम्ही काय म्हणता ब्लॅक लिस्टेड? तुम्हाला सांगतोय, तुम्ही सांगा ना आम्हाला. हा दादांचा आरोप आहे, चुकीचा आहे. अशा स्वरूपाचे खोटं बोलणारे लोक नाही, तुम्ही सिद्ध करा. आम्ही तुम्हाला दिलेली. आणि तिसरी गोष्ट नाव सांगितलं. तिसरी गोष्ट अशी आहे की 120 कोटी पैकी 42 कोटी रुपये डायरेक्ट अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा करून त्या डायरेक्ट मुलांना डायरेक्ट त्या लहान मुलांना अंगणवाडी सेविका आतापर्यंत नाही, आतापर्यंत जी पद्धत सिस्टम होती त्याला एक मुरड घालून भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पंकजाताईंनी 42 कोटी रुपये अंगणवाडीच्या सेविकांच्या डायरेक्ट खात्यात देऊन त्यांना तिथून त्या मुलांना तिथल्या मुलांना आहार देण्याचं काम केलं. हे पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेलं आहे. हा भ्रष्टाचार झालाय की नाही कबूल करा. अजिबात झालेला नाही. याच्यामध्ये एक पैशाचा भ्रष्टाचार नाही. अत्यंत षडयंत्र तुम्ही कशावर म्हणताय? कारण हे आक्षेप आहेत ना, या आक्षेपांची उत्तरं तुम्ही किती दिवस नाही नाही म्हणून देणार आहात? नाही, एक मिनिट, मला गणेश हाके तुम्हाला थेट प्रश्न विचारायचा. 206 कोटीचं एक कंत्राट तुम्ही आताचा पूर्वलक्षी प्रभावानी वगैरे जे काय म्हणता तुम्ही रद्द कराल ना? तुम्ही ज्या पद्धतीने दिलं ती रद्द करू शकताय ना, सरकार म्हणू शकताय अशा पद्धतीने. केंद्र सरकार तुमचं आहे. तुम्ही ज्या वेळेला सोयीने सांगताय की हे अशा प्रकारचं तुम्हाला नियम होता आणि नियमाच्या अलीकडे एप्रिलच्या अलीकडे तुम्हाला हे खर्च करायचं होतं. मंदार, 2 गोष्टी त्यातल्या तुम्ही समजून घ्या. तुम्हाला फेब्रुवारीमध्ये तुम्ही बोलू द्या मला की 120 कोटी रुपये फेब्रुवारीमध्ये आम्हाला मिळाले. 31 मार्च पर्यंत त्याचा विनियोग करायचा होता आणि हे करत असताना रेट कॉन्ट्रॅक्टशिवाय किंवा पर्याय नव्हता. आणि तिसरी गोष्ट, ते पैसे जर आपण खर्च केले नसते तर मी ज्या गोष्टीसाठी पैसे, ज्या मुलांच्यासाठी, जे कुपोषित मुलं आहेत यांच्या आहारासाठी ते पैसे आले होते, ते पैसे आपले परत गेले असते. आणि ते सगळं करत असताना ते पैसे आले कुपोषित मुलांपर्यंत पोहोचतायत का? हा पण मुद्दा आहे ना. नाही, पोहोचताय. गेले काही वर्षापर्यंत नव्हते पण आतापर्यंत सुधारले का? उत्तर देऊ काय यांच्या प्रश्नाला उत्तर? थोडक्यात वेळ संपत चालली. थोडक्यात मला परत आंबेडकरांकडे जायचं. 120 कोटी रुपये जे आले ते 120 कोटी आता IBNच्या आपल्या पत्रकारांनी सांगितलं की हे अंगणवाडीला देण्यासाठी 1 रुपया वाढवून आला. तो अंगणवाडीला देण्यासाठी आला. त्या 120 कोटींचा आणि 206 कोटींचा संबंध नाही.
हा पहिला मुद्दा. अहो, त्यात- ऐका, दुसरा मुद्दा, यांच्याच अर्थमंत्र्यांनी ज्यावेळी खात्याचा ताबा घेतला त्यावेळी मुनगंटीवारांनी स्वतः सांगितलं 1 लाखापेक्षा जास्त रकमेचं जर तुम्हाला काही गोष्ट घ्यायची असेल तर टेंडर करा म्हणून. हा जो यांचं सरकार आल्यानंतर मार्च 31 तारखेपर्यंत, आज फेब्रुवारीला 13 तारखेला तुम्ही केलं, तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही 3 आठवड्याचा ई टेंडरिंगचा टाइम द्यायचा होता आणि ही रक्कम खर्च करायची होती. असं काय नाही की ही रक्कम मार्चमध्ये आली. मग कसं काय खोटं सांगताय तुम्ही? की आमच्याकडे वेळ नाही म्हणून? अगदी थोडक्यात एक तुम्हाला मिनिट त्याची प्रश्न एक केला मिनिट आपण पाहिजे राजकीय वाघमारे साहेब. एक मिनिट 31 मार्चात ते अंकुशकाकडे प्रश्न तुमच्याकडे आणि ई टेंडरिंगला वेळ आहे. डॉक्टर वाघमारे एक मिनिट थोडं शांत राहूया. अगदी वेळ कमी आहे आपल्याकडे बोलायला. अंकुशकाकडे थोडक्यात या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी मोनोपोली जे आहे त्याच लोकांच्या मुळे हे सगळं होतंय आणि त्यामुळे सातत्यानं अशा प्रकारची घोळ जे आहेत ते सरकारमध्ये होत आहे? मंदार साहेब, एक मिनिट मी येतो. आणि काकडे साहेबांचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात मला एक स्पष्टीकरण मी येतो त्याच्यानंतर त्यांचं ऐकूया आपण. अनेक मोठे ठेकेदार असे आहेत की वर्षानुवर्ष त्यांचंच त्या ठिकाणी चलती चालू असते. परंतु गेल्या 13 आणि 14च्या सालामध्ये अशा लोकांना टेंडर देण्यात येऊ नयेत अशा प्रकारचा निर्णय झाला, तशा प्रकारचे आदेश झाले आणि आघाडी सरकारने ते पाळले आणि त्याप्रमाणे कारभार करण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणता त्याच्याशी मी सहमत आहे. काही एक ठराविक ठेकेदार, ठराविक कंपन्या, संस्था त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांना जर का बाहेर काढायचं असेल तर ई टेंडरिंग शिवाय पर्याय नाही. आणि ई टेंडरिंगची पद्धत न सुरू करता रेट कॉन्ट्रॅक्ट वरती देणं म्हणजे कुठेतरी काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यामध्ये गुंतलेले ते आपल्या लक्षामध्ये येतं. आमच्या आघाडी सरकारने अशा काही संस्थांच्या दिले जाणार आहे आम्ही रद्द केलेले होते. ही वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. नाही आपण मी तेवढंच विचारलं तुमचा जो तुम्ही मुद्द्याशी सहमत आहात. अगदी थोडक्यात अगदी वेळ एक मिनिट गणेश थोडक्यात. काही प्रमाणामध्ये त्याच संस्था त्याच कंपन्या त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही हे म्हणता हे तुम्ही मान्य करताय, ह्या कंपन्या तिथे बसलेल्या आहेत, तुम्ही त्याच कंपन्यांपर्यंत पोहोचलेला आहात. दुसऱ्या कंपन्या तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये दिसत नाहीयेत. ज्या रेट कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडूनच आपल्याला ती रेट कॉन्ट्रॅक्टरचा जर ऍक्ट जो आहे त्या ऍक्ट प्रमाणे जर आपल्याला करायचं असेल तर त्या पद्धतीने करावं लागतं. जे 26 JR एकाच दिवशी निघाले असं जे आपले काकडे साहेब जे सांगतात ना की ते JR कसले आहेत, प्रत्येक लेखा शीर्षाअंतर्गत प्रत्येक वेगवेगळी तरतूद असते आणि ती तरतूद जशी तुम्ही तांत्रिकदृष्ट्या हे सगळं आज बोलू शकताय. हा जो मुद्दा आहे ह्या मुद्द्यामध्ये तुम्हाला 26 JR हे वेगवेगळ्या परचेसिंगचे JR आहेत. एका दिवशी वेगवेगळ्या एका दिवसामध्ये नाही तुम्ही एकीकडे बघा निर्णय एकाच दिवशी घ्या, एका दिवसात घेतला, ही काय 31 2 मार्च दिवसात आलेला घेतला, 4 नाहीये. दिवसात घेतला. तुमच्याकडे हा 3 मंत्री आठवड्याचा वेळेला time आहे. एका क्षणात ही टेंडरिंग काढायला पाहिजे होतं. एक मिनिट आपण टेंडर हे छान आहे तुमचे काढलं. मुद्दे पोहोचले, आता तुम्ही ऐकलात ना की तुमचे 1 मुद्दे एप्रिलच्या पोहोचलेले आहेत नंतर दोघांचे. आणि मी ही विनंती खरेदी झालेली आहे करतो फेब्रुवारीच्या अगोदरची खरेदी आहे. गणेश तुमचे मुद्दे त्यामुळं मुद्दे पोहोचलेत. राजू अग्रवाल तुमचे अस्तित्वात मुद्दे पोहोचलेले. असलेल्या अनंत दीक्षित purchasing थोडक्यात प्रणालीप्रमाणे ती पद्धत बरोबर होती. अनंत दीक्षित बरोबर आहे. थोडक्यात आपल्याला समाप्त करायचं, थोडक्यात काय म्हणाल तुम्ही? मला असं वाटतं की एकूण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सर्वंकष चौकशी केली पाहिजे. चौकशी होईपर्यंत संबंधित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहिलं पाहिजे. कारण याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते कायद्याचं काटेकोर पालन झालेलं आहे का, उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग झालेला आहे का, कुणाला फेवरेटिझम झालेला आहे का, ज्यांनी निवडणुकीसाठी पैसे दिले त्यांनी हे काही केलंय का, आणि हा पक्षांतर्गत संघर्ष आहे का, या प्रश्नांवर प्रकाश पडायचा असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि पंकजाताईंवर जर अन्याय झाला असेल हे आरोप करून तर त्यांना सन्मानाने परत मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे. ती संधी त्यांच्याकडे असणारच आहे. अगदी थोडक्यात भाऊ काय म्हणायचं तुम्हाला? अगदी जाता जाता आपल्याला अर्थातच हे सगळं बोलताना त्रास होतोय कारण मुलांच्या चिक्की, मुलांचे सगळे प्रश्न, या सगळ्या याच्यामध्ये काय घडतंय हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. मला एकच म्हणायचंय की याच्यावर हे सगळं सतत आपण चर्चा करतो, या सगळ्या वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी, गुन्हे, अन्याय, भ्रष्टाचार. मला याच्यावरचा एक सोपा उपाय असा वाटतो की गरिबांची कणव करणं जर सरकार आणि राजकीय पक्षांनी बंद केलं तर गरिबांचं खूप कल्याण होईल. भ्रष्टाचार आपोआप थांबेल. कारण भ्रष्टाचार त्यांच्या नावावरच होतो. कारण हा सगळा जो काय प्रकार मी ऐकतो ना, तुम्ही मुंबई बघत असाल तर सुपात पोर ठेवून भीक मागणारी बाई असते, तशा या सगळ्या योजना आहेत. ते पोर जे आहे
ते अफू घातल्यामुळे रडत सुद्धा नाही आणि आपल्याला दया येते, आपण 5 रुपये 2 रुपये काढून त्या पोराच्या दुधासाठी देतो. तसं काही नसतं. ते पोर बिचारा अफूने गप्प पडलेलं असतं आणि तो जो धंदा असतो तो व्यापक पातळीवर होतो, त्याला आपण शासकीय कारभार किंवा भ्रष्टाचार म्हणतो. नक्की. आणि हे जे सगळं चालू आहे ते खरं आपण सगळीकडे बघतोय आणि अर्थातच समाज आणि जनता आणि मतदार राजा जो आहे तो काही अफू पिऊन बसलेला नाहीये, हे सगळ्या समस्त राजकारण्यांनी लक्षात घ्यावं. एवढंच आता आपण म्हणायला आपल्याला शिल्लक आहे जागा. आणि अर्थातच हे जे काही कंत्राट आहे त्या कंत्राटाच्या संदर्भामध्ये अत्यंत पारदर्शीपणाने सातत्यानं लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे, एवढी IBN लोकमततर्फे सुद्धा आम्ही मागणी करतो. धन्यवाद. नमस्कार.